18. लंडनमधील पहिला शिवोत्सव. लंडन. मनुष्य मरतात पण त्यांची सत्कृत्ये जिवंत राहतात. सत्कृत्ये या मर्त्य जगात अमरत्व देणारी अपूर्व रसायने आहेत. त्या सत्कृत्यातील लवमात्र ग्रहणही आत्म्याचे अमरत्व सिद्ध करते. मग ज्याने सत्कृत्यांच्या उत्कर्षस्थानी बसणाऱ्या स्वदेश स्वातंत्र्याचे प्रस्थापन केले, त्या महात्मा शिवभूपाचे नाव प्रत्येक येणाऱ्या वर्षी अमरत्वाचे नवीन ताम्रपट मिळवित आहे. ह्यात काय नवल असणार? शिवनेरीच्या डोंगरात 627 जन्मलेले बालक 1908 साली जिवंत आहे, तारुण्यभरात आहे, दिग्विजयात दंग आहे. दर साल नवीन समुद्र पादाक्रांत करीत आहे, नवीन किनारे गाठीत आहे, नवीन भाषांना मोहित आहे व नवीन कंठातून, हृदयात, वाङ्मयातून त्यांची सिंहासने व त्यांचे जय जयकार दुमदुमत चालले आहेत. मृत्यूचा पाश कोणाला तोडावयाचा आहे काय? काळा इतकेच अमर्यादित अमरत्व कोणास पाहिजे आहे काय? असेल तर एक उपाय म्हणजे स्वदेश स्वातंत्र्याच्या रणांगणात त्याने हर हर म्हणावा. कधीही मरण न येण्याचे एक साधन म्हणजे स्वदेश स्वातंत्र्यास्तव तत्काल मरण हे होय. असा न मरण्यासाठी जो मेला, तो शिवभूपाच्या जय जयकाराने लंडन नगर गेल्या आठवड्यात प्रथम निनादन पावले. येथील फ्री इंडिया सोसायटीद्वारा गेल्या शनिवारी श्री शिवरायाचा जन्मोत्सव करण्यात आला. त्यांच्या उच्च स्थानास्थित मूर्तीपुढे व त्यांच्या स्वतंत्र निशाणाखाली मद्रास, बंगाल, मुंबई, पंजाब असे सर्व दिशांचे व हिंदू, मुसलमान, पाशा, यहुदी असे सर्व धर्मांचे हिंदी लोक शिवभूपाच्या पूजा बांधित होते. असले उत्सव व असले प्रसंग म्हणजे कित्येकांनी अशक्य म्हटलेल्या हिंदी राष्ट्रैक्याची मूर्त शक्यता होत. देशभक्त आयर BA यांनी शिवाजीच्या चरित्राचे तात्विक स्वरूप सांगताना म्हटले की, शिवाजी सारख्या विभूतीचे जन्म म्हणजे आमची आर्य जाती अजून वेदकाला इतकीच व जरूर तर त्याहून जास्तही चैतन्याने युक्त आहे असे प्रथित करणारी गर्जना होय. जो शिवाजी त्यावेळेस मुसलमानांविरुद्ध लढला, तो शिवाजी न्यायी मुसलमानांच्या वतीने लढला असता. कारण शिवाजीचे लढणे हे विशिष्ट जातीविरुद्ध नसून अन्यायाविरुद्ध आहे. ते दास्याविरुद्ध आहे, ते गुलामगिरीविरुद्ध आहे. ज्या मराठी भात्यातून हा बाण निघाला, त्याच मराठी भात्यातून आणखी असले बाण कधी निघतील, म्हणून आम्ही सर्व हिंदुस्थानवासी शिवाजीच्या महाराष्ट्र भूमीकडे अपेक्षा विव्हलतेने पाहत आहोत. देशभक्त आयरप्रमाणेच देशभक्त येऊलकर, यहुदी, देशभक्त मास्तर, पारशी इत्यादी गृहस्थांनीही वक्तृत्वपूर्ण स्तुतीने श्री शिवरायाचा सत्कार केला. शेवटी देशभक्त सावरकर यांचे अध्यक्षांच्या नात्याने जवळजवळ 1 तासभर भाषण झाल्यावर शिवभूपाच्या स्वातंत्र्याच्या जय जयकारात मंडळी परत फिरली. या उत्सवाचे श्रेय देशभक्त देशमुख, देशभक्त रत्नभू, मद्रास इत्यादी गृहस्थांकडे आहे. श्री शिवाजीच्या जय जयकाराने हिंदुस्थानवासियांची अंतःकरणे अभिमानाने स्फुरण पावत असताना हल्ली इंग्लंडच्या रंगभूमीवर चाललेल्या बंडाचे नाटकाने त्यांच्या हृदयाला संतापाचे चटके बसत आहेत. 1857च्या बंडाला 50 वर्षे नुकतीच झाल्यामुळे इंग्लंडमध्ये त्याचे स्मरण विशेषत जोराने इंग्लिश लोकांच्या झोपा मोडीत आहे. लॉर्ड रॉबर्टसनने इंग्लिश वेटरन्सकरिता काढलेला फंड हिंदुस्थानने ऐकलाच असेल. त्या फंडाच्या जागृतीचा परिणाम हल्ली इंग्लंडमधल्या कित्येक रंगभूमीवर दिसू लागला आहे. 57चे बंड म्हणून एक नाटक कित्येक रंगभूमीवर हल्ली होत असते. त्यात प्रथम बंडाच्या गुप्त सभा दाखवण्यात येतात. फिरंग्यांना हिंदुस्थानातून हुसकून द्या म्हणून उपदेश होऊन बंडास प्रारंभ होताच बहादूर शाह येतो व हिंदुस्थानचा मुकुट सर्व बंडवाले त्याच्या मस्तकावर ठेवतात. हा प्रकार चालला असता सर्व इंग्रजी प्रेक्षक धिक्काराच्या आरोळ्या ठोकतात. पुढे कानपूरची कत्तल होते. बंडवाले फिरंगी फिरंगी असे म्हणत नाशाचा जबडा उघडतात. नंतर हिंदुस्थानचे स्वतंत्र निशाण फडकावीत बंडवाले मिरवणुकी काढतात. हे पाहताच इंग्रजी प्रेक्षक संतापाच्या आरोळ्या ठोकू लागतात. शेवटी बऱ्याच लढाया होऊन बंडवाल्यांना तोफेच्या तोंडी देण्यात येते व त्यांचे हाल हाल करण्यात येतात. तेव्हा इंग्लिश थिएटरे टाळ्यांच्या गजराने दणाणून जातात. या बंडाचे नाटकाने इंग्रजांच्या मनोवृत्ती संतोष पावत आहेत. परंतु या योगाने 57चे बंड म्हणजे काय होते हे जाणण्याची हिंदी लोकांची उत्कंठाही जास्तच वाढत आहे.
तिचे फल पुढील आठवड्यात होणाऱ्या 57च्या जन्मतिथीच्या उत्सवात दिसून येईल. दिनांक 10 मेला 57चा टोलेजंग उत्सव करण्यासाठी लंडनमध्ये हिंदी लोकांची सिद्धता चाललेली आहे व तिचा वृत्तांत पुढील बातमीपत्रात वाचकांस कळवण्यातही येईल. सदर उत्सवाची आमंत्रण पत्रिका व कार्यक्रम पत्रिका पुढे दिल्याप्रमाणे आहे. मूळ पत्रिका इंग्रजीत आहे. वंदे मातरम. 1857च्या भारतीय राष्ट्रीय उठावाचे स्मरणार्थ इंग्लंडमधील भारतीय लोकांची एक सभा इंडिया हाऊस 65 क्रॉम्वेल चौक, हायगेट, उत्तर येथे रविवार दिनांक 10 मे 1908 दुपारी 4 वाजता होईल. आपण आपल्या भारतीय मित्रांसह उपस्थित राहावे अशी आग्रहाची विनंती. कार्यक्रम: 1. राष्ट्रीय गीत. 2. राष्ट्रीय प्रार्थना. 3. बादशाह बहादूर शाह, श्रीमंत नानासाहेब, राणी लक्ष्मीबाई, मोहम्मद अहमद शाह, राजा कुंवर सिंह आणि अन्य हुतात्म्यांचे स्मरण नि श्रद्धांजली. 4. स्वार्थ त्यागाची प्रतिज्ञा. 5. अध्यक्षांचे भाषण. 6. प्रसाद वितरण. 7. राष्ट्रगीत. दिनांक 29 मे 1908.